आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी पुढे गेली असती। आणि आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका, आमचा सुद्धा प्रचंड असा आमची प्रगती होईल। आणि जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसेल, आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच राहील, डंकेची चोट अशीच राहील। भावांनो, मला माहिती आहे माझा धंदा रेतीचा नाही, माझा धंदा रेतीचा, मी टिप्परवाला नाही, मी चपटी पित नाही, चपटी पाजत नाही। तुम्हाला सांगतो, हा माझा धनगर भाव असेल किंवा माझा दुसरे माझे आमदार धनगर भाव असतील, गोपीचंदजी असतील, हक्के साहेब असतील, एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळे एसटीचं घेऊनच राहणार सर्टिफिकेट, एसटीचं सर्टिफिकेट घेऊन राहू, दीपक बोराडेचे हात मजबूत करू। तुम्हाला सांगतो, आज ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढत आहात, तुम्हाला सेल्यूट आहे, तुमच्या कार्याला आमचा सेल्यूट आहे, तुमची प्रकृती चांगली राहो ही आमची भगवंताच्या छातीत प्रार्थना आहे। हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती डंक्याची चोट लढावी लागेल। भावांनो, लक्षात घ्या, उद्या आपल्याला भूलभुलैयामध्ये टाकलं जाईल, आपल्याला म्हणतील की मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो। धनगर भावांसाठी बोराडे तुम्हाला इथे मुद्दा सांगायचा लक्षात ठेवा, तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही, आजचं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे। त्याच्यामुळं इतरांना मागास ठरवताना जे मापदंड आहेत ते धनगराला ठरवताना नाही, हे मी तुम्हाला डंक्याची चोट सांगतो। एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एक पोट तिडक आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला, मी तुम्हाला सांगतो इतरांना जर एका बॉन्डवर देत असतील तर मला बिना बॉन्डचं एसटीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट सांगतो। सुप्रीम कोर्टामध्ये मोठं आहे का? मला सांगा, ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू, ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणण्यासाठी, त्या दिवशी बोराडे